नमस्कार. आज 7 सप्टेंबर 2023 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहा, आजच्या वृत्तपत्रमध्ये एकही न्यूज कामाची नाही आहे. म्हणजे अगदी इथे जरी तुम्ही व्हिडिओ आजचा थांबवला ना तरी चालेल व न्यूजपेपर पण खऱ्या अर्थाने जर पाहिलं तरी वाचायची काही गरज नाही आहे. म्हणजे एक दोन न्यूज आहेत त्या न्यूजपेपरच्या मॅगझिनमधून वगैरे कवर होऊन जातात. ओके, पण आपला पेज व्ह्यूज पाहिजेत किंवा व्हिडिओची लेंथ वाढावी त्यानिमित्ताने मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करतोय. पहा, पहिली बातमी आहे, अवर्षणामुळे वीज मागणीत विक्रमी वाढ, टंचाईचे सावट. आता ही जी बातमी आहे ती आपण कालच पाहिली होती. दुष्काळामुळे सगळीकडेच इफेक्ट तर पडणार आहे, बरोबर. मग अगदीच पहा, अगदी जर हे नसेल म्हणजे पाऊस जर नसेल तर शेतकरी काय करतील, पिकाला पाणी देण्यासाठी अगदीच विहिरीवर मोटारी वगैरे बसवतील, बरोबर. मोटारी बसवल्यानंतर काय होईल, वीज मागणीची वाढ वगैरे होईल. अगदी तसंच आहे पलीकडे इकडे जर ह्या शहरामध्ये या शहरामध्ये पण अगदीच जे बोरवेल्स वगैरे आहेत ते जास्त प्रमाणात चालतील. त्यानंतर टँकर प्रमाण वाढेल. म्हणजे हे सर्व त्याची इम्प्लिकेशन्स आहेत. ओके, आपलं हे डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये वगैरे तुम्ही शिकणार आहात, परंतु हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता अगदी MPSCसाठी तर डायरेक्टली असं येणार नाही. आता 2025 पासून जेव्हा पॅटर्न बदलेल तेव्हा तुम्हाला हे सर्व मॅनेज करायचं आहे किंवा ते तुमच्या जे थिंकिंग कॅपॅसिटी आहे ती बिल्डअप करायची आहे. म्हणजे इम्प्लिकेशन्स वगैरे काय होतील, पण अद्याप त्याची काही गरज नाही आहे. त्यानंतर कोळसा आयात करून निर्मिती केंद्र सुरू ठेवण्याची केंद्र सरकारची सूचना दिलेली आहे. आता पहा, हे इथे किती पहा म्हणजे थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल पॉईंट आहे. एकीकडे आपण काय करतो, इलेक्ट्रिक व्हेकल घेतोय, सध्याला इलेक्ट्रिक व्हेकल घेतोय, बरोबर आहे. इलेक्ट्रिक व्हेकल कशासाठी घेतोय, तर आपल्याला पर्यावरण वाचवायचं आहे. आता लक्षात घ्या, पर्यावरण वाचवण्यासाठी आपण इलेक्ट्रिक व्हेकल घेतोय, बरोबर आहे. त्यानंतर पहा, आता इथे अगदी यामध्ये आणखीन एक पॉईंट घेऊ शकता तुम्ही, दुष्काळामुळे कशामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलची जी हे आहे त्यामुळे पण काय मागणी वगैरे वाढत आहे, विजेची मागणी जास्त वाढत आहे इलेक्ट्रिक व्हेकलमुळे. हे पण आपल्याला मान्य करावं लागेल. आता परत या इकडे की इलेक्ट्रिक व्हेकलचा जो पॉईंट आहे कॉन्ट्रोवर्शियल तो कसा आहे, कारण पहा, एकीकडे आपण पर्यावरणाला वाचवण्यासाठी इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करत आहोत, पण त्याच इलेक्ट्रिक व्हेकलला चार्ज करण्यासाठी आपण कोळसा जाळत आहोत, बरोबर आहे. मग पहा, मग कोळसा तो भारतामधून येणार आहे का, बिलकुल नाही. तो भारतातून येत नाही, तर ऑस्ट्रेलियाचा कोळसा असतो. ओके, ऑस्ट्रेलियामध्ये पण अदानी यांची खाण म्हणजे अदानी यांनी खाण वगैरे तशा पद्धतीने तिथे घेतलेली आहे. मग त्या अदानी कंपनीतून कोळसा वगैरे आपला म्हणजे भारतामध्ये वगैरे इम्पोर्ट केला जातो. मग तिथून आपलं हे होतं. मग आता पहा, इथे ऑस्ट्रेलियाला आपलं काय होतं, तुटवडा म्हणजे आपलं जे म्हणजे जे आपलं ट्रेड डेफिसिट आहे ना ते यामुळेच वाढलेलं आहे. ओके, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर स्वतःला आत्मनिर्भर होणं खूप गरजेचं आहे. आता पहा, कोळशामध्ये तर आपण आत्मनिर्भर होऊ शकत नाही व त्यामध्ये आपल्याला जायची पण गरज नाही, पण आपण यामध्ये न्यूक्लिअर जे एनर्जी आहे, ओके, न्यूक्लिअर एनर्जी जे तुम्हाला अगदीच माहिती असेल, सायन्स अँड टेकमध्ये वगैरे तुम्ही शिकलाच असाल. ओके, त्यामध्ये जर आपण इन्व्हेस्ट केलं ना तर ते बेटर असेल. परंतु आपण अमेरिकेसोबत वगैरे आपण जेव्हा करार करतो ना त्यावेळेस आपण अमेरिकेसोबत न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचे वगैरे करार करतो का, तर बिलकुल करूच शकत नाही आपण. ओके, तो एक तिथं प्रॉब्लेम आहे. आता पहा, आपला दुष्काळ डिझास्टर मॅनेजमेंटपासून मी कुठे घेऊन गेलो तुम्हाला, तर इंटरनॅशनल रिलेशनपर्यंत घेऊन गेलेलो आहे. ओके, मग हे अशा पद्धतीने आता जे 2025च्या विद्यार्थ्यांना उदाहरण वगैरे दिलं ना मी, तर तुम्हाला पण पुन्हा अशाच पद्धतीची जे हे आहे थिंकिंग कॅपॅसिटी वगैरे बिल्डअप करावी लागेल. कारण पहा, अगदी कोणतंही UPSCचं सिलेबस घ्या, कोणत्याही सिलेबसमध्ये ते पॉईंट इंटरलिंकेजेस असतात म्हणजे असतातच. असं सेपरेट टॉपिक वगैरे तुम्ही पाहू नका. आता अगदी याला पण तसंच आहे की आपण अमेरिकेसोबत हे न्यूक्लिअर टेक्नॉलॉजीचे डील्स वगैरे का करू शकत नाही, आपण ड्रोनची टेक्नॉलॉजीचं करू शकतो. आता खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर आपला इंटरनल सिक्युरिटीसाठी ड्रोनची काही गरज नाही आहे. आता पहा, एक मिनिट दा. आता हा अशा पद्धतीने भारत आहे आपला, बरोबर. आता हे थोडंसं UPSC बेस्ड टॉपिक आहे. आता इकडला जर बॉर्डर पाहिला तर हे कसं आहे, भारत आणि पाकिस्तान. त्यानंतर इकडला भारत चायना वगैरे आहे. ओके, त्यानंतर फक्त तुम्ही ओव्हरऑल समजून घ्या. आता प्रत्येक देश वगैरे कोणता आहे, म्यानमार वगैरे आहे, तसं तुम्ही हे करू नका. आता पहा, या देशांमध्ये तुम्ही ड्रोन कुठं वापरू शकता. ओके, म्हणजे ड्रोन तुम्हाला खरंच इथं गरज आहे का, तर बिलकुल नाही. कारण पहा, असे हिमालय आहे ऑलरेडी आपल्याकडे. हिमालय असल्यामुळे अगदी तिथं संरक्षण तर होतं, तरी देखील पहा, आता ड्रोन जरी ठेवलं तुम्ही तिथं नाही ठेवलं तरी त्याचा तेवढा इम्पॅक्ट वगैरे तिथं पडणार नाही. कारण पहा, तिथील जे वॉरफेअर आहे ना ती वेगळ्या पद्धतीचं आहे. तिथं मिलिटरी प्रेझेंट असणं अगदी गरजेचं आहे. तिथं आपला म्हणजे इथं बसून आपण ड्रोननं कंट्रोल वगैरे करू शकणार आहोत का बॉर्डर, तर बिलकुल नाही. त्यामुळे तिथे एक निगेटिव्ह पॉईंट त्यावेळेस होता, जे की ड्रोन डील आपण तिथं करून आलो. मग त्याऐवजी पहा, आपण आपला जर विकसित व्हायचा असेल ना तर आपण न्यूक्लिअर डील केलं असतं. परंतु आता ती न्यूक्लिअर डील का करू शकलो नाही मग आपण, तर आता कोळसा कुणापासून येत आहे,
भारतामध्ये कोळसा कोणापासून इम्पोर्ट वगैरे होत आहे. आता कदाचित तुम्हाला जी मी रीड बिटवीन द लाईन्स करा, मला जे म्हणायचं नाही ते तुम्ही अगदी म्हणजे समजून घ्या. ओके, कोळसा कोणाच्या कंपनीतून येत आहे. आत्ताच काय सांगितलं मी, कोळशामध्ये एकाची कंपनी आहे, तिथून आपल्याकडे काय कोळसा इम्पोर्ट केला जातोय, बरोबर. ती चांगली गोष्ट आहे. परंतु पहा, इलेक्ट्रिक व्हेकल कशासाठी आणलं मग आपण, तर पर्यावरणाला वाचवायचं आहे. मग पर्यावरणाला वाचवायचं आहे तर मग तुम्ही डायरेक्टली न्यूक्लिअर डील केला असता ना. न्यूक्लिअर डीलमधून आपल्याला तेवढं प्रदूषण तरी नाही झालं असतं. परंतु इथं तर ऑलरेडी प्रदूषण होत आहे व प्रदूषणसोबत आपलं ट्रेड डेफिसिट पण होत आहे. हे तुम्हाला दोन्ही पॉईंट लक्षात आले असतील. ओके, तेव्हा हे अगदी क्लिअर होईल की म्हणजे राजकारण वगैरे कशा पद्धतीने चालतं किंवा पैसा मागच्या पद्धतीने कशा पद्धतीने इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये वगैरे गुंतवणूक केली जाते. ओके, आता जास्त मी त्याबद्दल बोलणार नाही, परंतु आय होप तुम्हाला हे सर्व काही इश्यू समजले असतील. हेच फायदा असतो पहा UPSC करण्याचा, किंवा आता MPSCचे विद्यार्थी आता अगदीच ते समजलं असेल त्यांना, पण जास्त एवढं डीपमध्ये वगैरे ते कदाचित जात नाहीत. परंतु UPSCमध्ये पहा, आपण कुठे कुठं डिझास्टर मॅनेजमेंट, त्यानंतर इंटरनॅशनल रिलेशन, त्यानंतर हे इथे इंटरनल सिक्युरिटी, ओके, म्हणजे सगळे विषयांना पण आपण एका गोष्टीमुळे हात वगैरे लावून आलेलो आहेत. ओके, त्यानंतर आपण नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन झालेलं आहे. म्हणजे ग्वाल्हेर घराण्याच्या त्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका होत्या. ओके, याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकेल, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे या, भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरूच राहायला हवे, डॉक्टर मोहन भागवत यांचे स्पष्ट प्रतिपादन. व हे अगदी गरजेचं आहे पहा. ओके, म्हणजे आपल्याकडे आरक्षण देण्याची संकल्पनाच कशामुळे आलेली आहे, तर इक्वॅलिटी नाही आहे, बरोबर. त्यासाठीच हे आलेलं आहे. मग इक्वॅलिटी केव्हा येईल समाजामध्ये, तर पहा, जे अप्पर कास्ट आहेत ना त्यांनी लोअर कास्टला अगदी समजून घेतल्यानंतरच आपलं काय होईल, तर भेदभाव वगैरे संपला असं आपण मान्य करू शकतो. अन्यथा पहा, ते कदापि होणार नाही. म्हणजे आता एखाद्याची सीट आहे, ओके, जो की अगदी आपल्यापेक्षा जास्तची आहे, जो ज्या दिवशी आपण ती सीट आपली त्याला सोडू शकलो त्या दिवशी कदाचित आपल्याकडे आरक्षणाची गरज नसणार नाही. हेच डॉक्टर मोहन भागवत यांना म्हणायचं आहे व ते अगदी बरोबर पण बोलले त्यांनी. त्यानंतर पुढची न्यूज पहा, कुणबी मराठा शोधासाठी समिती, निजामकालीन नोंदी असलेल्यांना दाखले देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आता पहा, काल पण आपण पाहिलेले होते की कुणबी जे मराठा आहेत त्यांना निजामकालीन जर त्यांच्याकडे जर नोंद असेल तर त्यांना डायरेक्टली आता काय आरक्षण वगैरे मिळणार आहे OBC अंतर्गत. मग तेच त्यांनी काय दिलेलं आहे, त्यावरती म्हणजे शिक्कामोर्तब वगैरे केलेला आहे. म्हणजे काल विरोध दर्शवलेला होता ना, तर त्याला त्यांनी काय शासन मान्यता वगैरे दिलेली आहे व एक समिती बसवलेली आहे. समिती कोणती आहे, तर शिंदे समिती आहे. ओके, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत व शिंदे समितीच दुसरी, म्हणजे एकनाथ शिंदे त्या समितीचे अध्यक्ष नाही आहेत, तर न्यायमूर्ती शिंदे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. तर लक्षात ठेवा, कुणबी मराठा शोधासाठी समिती कोणती आहे, तर न्यायमूर्ती शिंदे यांची समिती आहे. हे प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा इलिमिनेशन मेथडसाठी तरी तुम्हाला हे नक्की कामाला येईल, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. G20 बाबत वगैरे दिलेलं आहे, स्किप करू शकता तुम्ही. त्यानंतर पुढे चला. म्हणजे पहा, ते न्यूजमध्ये वगैरे तुम्ही किंवा इंस्टाग्राम जरी रील्स वगैरे पाहत असताना तेव्हा ते तुम्हाला समजून जाईल, त्यामुळे मी त्या G20मध्ये किती वगैरे खर्च झाला ते बघत नाही आहे. ओके, त्यानंतर इथे पण काही आपल्यासाठी गरजेचं नाही, स्किप करू शकता. त्यानंतर पुढे या, पहा, यामुळेच मी म्हणत होतो, म्हणजे मला एकही बातमी वगैरे तर कामाची वाटत नाही आहे, त्यामुळे मी याला सर्व स्किप करायला सांगतोय तुम्हाला. त्यानंतर G20 शिखर परिषदेसाठी केंद्र सरकारकडून तयारी पूर्ण, पंतप्रधानांकडून मंत्र्यांसाठी नियमावली. म्हणजे प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया यांनी अगदीच जे कॅबिनेट मिनिस्टर्स वगैरे, त्यानंतर जे दुसरे मिनिस्टर्स आहेत त्यांना अगदीच तशा पद्धतीने सूचना वगैरे दिलेल्या आहेत. म्हणजे पहा, त्यांची स्वतःची गाडी वगैरे ते घेऊन येऊ नका असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे पहा, अगदी तिथे ताफा, तर त्यांच्या ताफेची तर काही गरज नाही. जर त्यांनी जर शटल सेवेचा जर वापर केला तर अगदी ते बेटर होईल. कारण अगदी इथे म्हणजे जे भारत मंडपम आहे तिथे आता वर्ल्डचे मोठे मोठे लीडर्स वगैरे येणार आहेत. मग आपले लीडर्स त्यापुढे काही नाही आहेत, त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे. त्यानंतर G20 ॲप वगैरे आहे ते त्यांनी इन्स्टॉल करायला सांगितलं आहे. म्हणजे पहा, हे भारत मंडपम काय आहे वगैरे यामधून प्रश्न बनू शकतात, कारण सरळ सेवेला त्यांनी काय फॅक्ट बेस्ड प्रश्न विचारतात. UPSC यावरती प्रश्न विचारणार नाही. ओके, म्हणजे असे बिलकुल हे एवढे खोलात वगैरे तसे फॅक्ट बेस्ड प्रश्न विचारत नाही UPSC, परंतु MPSC किंवा सरळ सेवेला येतील, त्यामुळे मी हे 2-3 प्रश्न वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला. ओके, मला जे वाटतील तशा पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. तरी देखील पहा, तुम्ही पण स्वतःहून एकदा ती न्यूज वाचून घ्या, म्हणजे कदाचित तुम्हाला पण त्याचं बेटर हे होईल, सॉरी, म्हणजे तुम्हाला पण त्याची नक्कीच मदत होईल. किंवा हे जरी नाही वाचलात तरी म्हणजे तशा पद्धतीने काळजी करू नका. मी इंडियन एक्सप्रेसमधील जे फॅक्ट वगैरे आलेले आहेत ना ते तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करेल. ओके, इंडियन एक्सप्रेसमध्ये चांगल्या पद्धतीने दिलेलं असेल. त्यानंतर पुढे या, नियमांच्या आग्रहाविना मुद्द्यांवरील चर्चेची विरोधकांची तयारी. म्हणजे नियम वगैरे तिथं असू नयेत असं विरोधक म्हणत आहेत, स्किप करू शकता. त्यानंतर पुढची न्यूज पहा, निवृत्त न्यायाधीशांच्या राजकीय नियुक्त्यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावलेली आहे. त्यांनी डायरेक्टली म्हटलं की संबंधित न्यायाधीशाच्या विवेकबुद्धीवर सोडावे असे न्यायालयाने सांगितले. आता पहा, एखादी न्यायाधीश आहे, ओके, त्यांनी रिटायर झाल्यानंतर त्यांना काय भेटतं,
आता अगदीच आपण पाहिलेलं आहे रंजन गोगोई सध्याला काय आहेत ते राज्यसभेवर MP आहेत, बरोबर. व त्यांनी पण वक्तव्य केलेलं होतं की आपल्याला जे बेसिक स्ट्रक्चर आहे त्याच्या विरोधात वगैरे त्यांनी जाऊन वक्तव्य केलेलं होतं. CGI DY चंद्रचूड यांनी त्याला नाकारलेलं आहे. त्यानंतर पहा त्यांनी कदाचित तशा पद्धतीने निर्णय वगैरे दिले ज्यामुळे ते काय झाले आता राज्यसभेचे MPs आहेत. परंतु NV रमन्ना घ्या, त्यानंतर UU ललित घ्या, त्यानंतर DY चंद्रचूड घ्या. आता पहा यांची टॅक्टिक जर तुम्ही पाहिलात किंवा यांना जर पाहिलात ना, हे कदाचित किंवा म्हणजे अगदी त्यांचं जर बिहेवियर वगैरे पाहिलं तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट बोलतात. ओके, व गॅरंटी आहे त्यांना नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंटचं कोणतंही पद वगैरे त्यांना भूषवण्यास भेटणार नाही. ओके, NV रमन्ना सॉरी CV रमन, त्यानंतर कोण UU ललित आणि DY चंद्रचूड हे तिन्ही पण जे नुकतेच झालेले हे आहेत CGI आहेत जे की रिटायर झाल्यानंतर पहा त्यांना कोणतीच पदावर वगैरे त्यांना बसवण्यात येणार नाही, याची पण एक शाश्वती आहे. त्यानंतर पहा 3 जानेवारीला एक जस्टिस ऑफ इंडिया म्हणजे सुप्रीम कोर्टातील जस्टिस काय झाले होते, रिटायर झाले होते. त्यांना लगेच काय राज्यपालचं पद वगैरे देण्यात आलेलं आहे. ओके, आता ते मी नाव सांगत नाही तुम्हाला, फक्त ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे की ते तशा पद्धतीने होतं. मग यासाठीच त्यांनी याचिका दाखल केली होती. मग DY चंद्रचूड यांनी म्हटले की ते संबंधित न्यायाधीशावर वगैरे आपण अवलंबून सोडावं, आपण त्यामध्ये इंटरफेअर करू शकत नाही असं डायरेक्टली सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. ओके, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊयात. परंतु पहा विवेकबुद्धीने त्यांनी निर्णय घ्यायला हवा असं अगदीच आहे. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटसोबत जर तुम्ही जाऊन म्हणजे आता पहा सुप्रीम कोर्टाचे जज आहेत व सेंट्रल गव्हर्नमेंटसोबत जर निर्णय देत असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फेवरमध्ये जर निर्णय देत असतील तर ते अगदी चुकीचं आहे. कारण तिथं प्रिन्सिपल ऑफ नॅशनल जस्टिस जे आहे ना ते व्हायोलेट वगैरे होतं. आता हे अगदी त्यांना समजायला पाहिजे. जाऊ द्यात, आपण त्याबद्दल बोलू नाही किंवा आपण तिथे बोलण्यासाठी सक्षम नाही असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा लेख आहे. आता अगदीच मी हा लेख पूर्ण वाचलेला आहे, परंतु मला यामध्ये काही डिटेल किंवा आपल्यासाठी काही गरजेचं आहे असं वाटलं नाही आहे, त्यामुळे मी या लेखला स्किप करतो. आता इथं हायलायटेड केलेला आहे, पण हा पण पार्ट काही गरजेचा नाही, कारण ज्या स्कीम तुम्हाला माहिती आहेत ना त्याच परत इथं दिलेल्या आहेत. आता लाईफ योजना आहे. आता ही लाईफ योजना अगदी COP27च्या पूर्वी COP26 मधली आहे, जे ग्रीकमध्ये भरलेली होती परीक्षा तिथली ती योजना आहे. त्याला परत त्यांनी इथं दिलेलं आहे. आता G20मध्ये त्याचं रिलिव्हन्स मला वाटत नाही की असेल म्हणून. ओके, आता G20ची जी बैठका वगैरे झाले त्याबद्दल दिलेलं आहे माहिती, परंतु लाईफ या मिशनचा वगैरे याचा संबंध नाही, ते पर्यावरणाचा संबंध आहे. आता कदाचित त्यांनी दिलेलं असेल, ठीक आहे, परंतु आपल्याला म्हणजे थोडंसं विभक्त वगैरे करता यायला पाहिजे की G20मध्ये काय घडलं व COP27मध्ये वगैरे काय घडलं. ओके, कारण UPSC डायरेक्टली कसं कॉपवरती प्रश्न विचारतं, नक्की G20 म्हणजे आता जर तुम्ही पर्यावरणाचा जर प्रश्न पाहिलात ना तर G20मध्ये काय झालं हे डायरेक्टली प्रश्न विचारतं. COP27मध्ये जर म्हटलं तर आपल्याला काय लाईफ मिशन वगैरे तिथं सांगता येतं. म्हणजे तुम्हाला पण फ्रॅगमेंटेशन वगैरे करता आलं पाहिजे, तेव्हाच तुम्हाला काय इलिमिनेशन करता येईल. आता हा लेख शक्य झाला तर तुम्ही वाचू शकता. आता हाच लेख कुठं द हिंदूला पण आलेला आहे, त्यामुळे मी या लेखला स्किप करतो आहे. मग तुम्हाला पण म्हटलं जर शक्य झालं तर तुम्ही वाचू शकता. आता यांनी तेच म्हटलेलं आहे की आम्ही काय काय वगैरे केलं. आता पहा याच्यापूर्वी आपण हे डिस्कस केलेलं आहे. आता यांनी इथं काय म्हटलं की 125 देशांचा सहभाग वगैरे झालेला आहे ग्लोबल साऊथ मिशनमध्ये वगैरे. त्यानंतर अगदी आफ्रिकेला आपण सोबत घेऊन आलेलो आहेत असं नरेंद्र मोदी यांचं म्हणणं आहे. व याच्यापूर्वी मी पण तेच म्हटलेलं होतं. ओके, जेव्हा आपण पहा ह्या ब्रिक्स परिषदेसाठी नरेंद्र मोदी कुठे गेले होते, साऊथ आफ्रिकेत गेलेले होते, बरोबर. मग त्यावेळेस मी अगदी म्हटलेलं होतं की साऊथ आफ्रिकेला आपण चांगल्या पद्धतीने घेऊन वगैरे जात आहोत किंवा त्याचे जे दिशा आहे ती चांगली चालत आहे असं आपण त्यावेळेस पण डिस्कस केलं होतं. मग तेच पॉईंट इथून नरेंद्र मोदी यांनी मांडले आहेत. म्हणजे पहा, एकतर आपण राईट डायरेक्शनवरती आहोत हे तुम्हाला मान्य करायला हवं. त्यानंतर अगदी तेव्हा घेतलेलं आहे, त्यामुळे मी आज त्याला स्किप करतोय. जर कदाचित ते जर तुम्हाला माहिती नसेल, तो लेख जर तुम्ही वाचला नसेल तर तुम्ही कदाचित हा लेख वाचू शकता. आता पहा इथं त्यांनी जे मी म्हटलेलं होतं ते पॉईंट प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. भारताच्या अध्यक्षतेच्या कालावधीत G20मध्ये आफ्रिकी देशांकडून आतापर्यंत सर्वाधिक सहभाग नोंदवला गेला आहे. जे मी बोलत होतो तेच अगदी इथं दिलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. म्हणजे माझी ती व्ह्यूज नाही आहेत तर पहा ते नरेंद्र मोदी यांचे व्ह्यूज आहेत, पण आपण योग्य दिशेने वगैरे जात आहोत हेच मला सांगायचं होतं तिथं. ओके, त्यानंतर मेरे देश की धरती. आता भारत वर्सेस इंडिया हा डिबेट चालू झालेला आहे, त्यामुळे मी याला स्किप करतोय. कारण पहा हा 4 दिन की चांदनी अशा पद्धतीने आहे. जरी डिबेट जर म्हटलं तर तुम्हाला आर्टिकल 1 बद्दल वगैरे UPSC प्रश्न विचारेल, त्यामुळे तुम्ही याला स्किप करू शकता व मी पण त्याला स्किप केलेलं आहे. त्यानंतर मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण स्किप करू शकता. त्यानंतर काहीच वृत्तपत्रामध्ये नाही आहे, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर पहा आजचं द हिंदूमध्ये पण तेच बातम्या आहेत, त्यामुळे मी याला पण स्किप करतोय. आता अगदीच नरेंद्र मोदी आसियान समिटसाठी गेलेले आहेत. त्यानंतर 40 इंजर्ड ड्युरिंग प्रोटेस्ट ओव्हर आर्मी बॅरिकेड इन मणिपूरमध्ये हिंसाच परत चालूच आहे. त्यानंतर रेडी टू होल्ड पोल्स ॲज पर लिगल प्रोव्हिजन्स सेज चीफ इलेक्शन कमिशनर. ओके, म्हणजे जे पोल्स होणार आहेत मध्य प्रदेश, त्यानंतर जे उर्वरित 4 राज्य आहेत ना तिथे
लवकरच पोल वगैरे होतील. त्यांनी म्हटलेलं आहे की लिगल प्रोव्हिजननुसारच आम्ही तिथं पोल्स वगैरे घेणार आहोत. वन नेशन वन इलेक्शनचा वगैरे तिथं अद्याप काही इम्पॅक्ट वगैरे नाही, असं जे चीफ इलेक्शन कमिशनर आहेत त्यांनी डायरेक्टली तिथं म्हटलेलं आहे. रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टनुसारच त्यांनी इलेक्शन सध्याला घेणार आहेत. ओके, त्यामुळे अद्याप तरी त्याबद्दल काही नाही. सध्याला समिती बसवलेली आहे. समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर रामनाथ कोविंद आहेत. ओके, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर स्पॉटलाईट स्किप करू शकता. ओके, आता यात पहा, आता एडिटोरियलला जर गेलात तुम्ही, आता इथं पण इंडिया वर्सेस भारत प्लीज स्किप करा. म्हणजे असं हे होणार नाही आहे की आपला म्हणजे यावरतून UPSC वगैरे प्रश्न विचारेल. म्हणजे अगदी हे पॉलिटिकल डिबेट आहे असं मला वाटतं, त्यामुळे मी याला स्किप करतोय. ओके, जरी शक्य झालं तर तुम्ही पॉलिटिचे स्टँडर्ड बुक्स वाचून घ्या. त्यामधून तुम्हाला कदाचित हे बेटर होईल की आपलं भारताचं नाव वगैरे चेंज व्हावं का. कारण आता अगदीच हे असे प्रश्न ना थोडंसं आपला डायव्हर्सिफाय वगैरे करतात किंवा आपला म्हणजे वेगळं दृष्टिकोन वगैरे येतं. त्यामुळे मी याला स्किप करत आहे. ओके, कारण हे पॉलिटिकल डिबेटमधून आलेलं आहे व काल आपण त्याबद्दलचे व्ह्यूज मी मांडलेले आहेत. त्यामुळे मी स्किप करतोय. कदाचित शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता. आता इथं पण तेच दिलेलं आहे पहा, म्हणजे प्रत्येक न्यूजपेपरमध्ये आता तेच आलेलं आहे, इंडिया वर्सेस भारत. ओके, त्यानंतर फॉर अन एक्सपेन्स ऑफ ब्ल्यू विथ एअर सो क्लीन, म्हणजे हे क्लीन एनर्जीबाबत वगैरे दिलेलं आहे किंवा क्लीन एअरबाबत वगैरे दिलं आहे. स्किप करू शकता. ओके, त्यानंतर अनएम्प्लॉयमेंट मेजर्ड. ओके, म्हणजे तेवढंसं काही वाटलं नाही. त्यानंतर नरेंद्र मोदी यांचा लेख आहे, हे इथे पहा. नरेंद्र मोदी यांचा लेख आहे हा. मी याला पूर्णतः स्किप केलं, तिकडं पण स्किप केलं व इथं पण स्किप केलं. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथं थांबूयात. म्हणजे काही मला गरजेच्या बातम्या वाटल्या नाहीत. अन्यथा मी अगदी काल सांगितलं होतं ना तुम्हाला वाचायला, तर मी सांगत असतो किंवा जर मी वाचलं तर मी त्याचं स्पष्टीकरण नक्की करत असतोय. ओके, तर अशा पद्धतीने आपण आज इथं थांबूयात. जर इंडियन एक्सप्रेसमध्ये जर मला बातमी वाटली ना कामाची, ते G20 बाबत वगैरे त्याचे फॅक्टर जर असतील तर मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. ओके, धन्यवाद.